आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणाऱ्या जबरदस्त ट्विस्टचे अपडेट। आता नेमकं आपल्याला या व्हिडिओमध्ये कसं आणि काय पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया थोडक्यात। तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता इकडे साक्षीसमोर सचिनचा खरा चेहरा उघडा होणार। आता नेमका साक्षीसमोर सचिनचा खरा चेहरा कसा काय उघडा होणार, कसं काय साक्षीला सचिन किती नीच आहे, नालायक आहे समजणार आणि कसा तो अस्मिताबरोबर लग्न झालेलं असतानाही तिला डबल डेट थोडक्यात चीट करतोय हे समजणार। सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की प्रिया जी आहे तिने अर्जुनचं आणि सायलीचं बोलणं ऐकलंय आणि अर्जुन सायली काय म्हणत असतात तर आपण उद्या जाऊन त्या बाईला भेटायचं। मग आता प्रिया ठरवते की सायली आणि अर्जुन हे दोघंजण जाऊन त्या बाईला भेटण्या अगोदर तिला मी जाऊन भेटायला हवं। मग आता प्रिया ही थेट घरनं निघते आणि त्या बाईला भेटायला जाते जिने बबलीला चोऱ्यामारे करायला शिकवलेलं असतात। आणि मग आता ती तिच्याकडे जाते आणि तिला म्हणत असते, हे बघ मी जे सांगेन ते काम केलंस तर तू फायद्यात येशील। त्याबरोबर ती विचारते, फायदा आणि मला त्यो कसला आणि काय काम काय करायचं आहे। त्याबरोबर आता प्रिया म्हणते, हो सांगते, किती तुला घाई, सगळं सांगते। आणि मग ती त्या बाईला पैसे देते आणि तिचं काम सांगते की उद्या जेव्हा अर्जुन आणि सायली तुझ्याकडे पुन्हा या मुलीबद्दल चौकशी करायला येतील ना, तेव्हा तू हे सगळं तुला महिपतने बोलायला लावलं होतं असं त्या दोघांना सांगायचं। त्यावरती विचारायला लागते, पर ह्यो महिपत नेमका हाय तरी कोण आणि ह्याचं नाव मी असं कसं काय घेऊ शकते। त्याबरोबर आता सायली लगेचच म्हणायला लागते, बघ बाई आता प्रिया म्हणायला लागते, बघ बाई आता तुला जे करायचं असेल ते तू कर, मी तर तू फायद्यात येशील असंच काहीतरी तुला सांगितलं होतं, पण जर तुला फायद्यात यायचं नसेल तर ती तुझी मर्जी। मग आता त्यात मी तुला काही नाही सांगू शकत, आता तू ठरव तुला काय करायचं आहे, तुला स्वतःचा फायदा महत्त्वाचा आहे की हे कोण आहे ते सगळं। त्याबरोबर दुसरीकडे आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो निघायचं ना आपण। इतक्यात प्रतिमा आत्यांनी सायलीला कॉल केलेला असतो आणि माझ्याबरोबर मंदिरात येशील का असं विचारलेलं असतं। मग मात्र आता सायलीचा नाईलाज होतो। सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही एक काम करा, आज तुम्ही एकटेच जा त्या बाईकडे, मला आत्यांबरोबर मंदिरात जायचं आहे, त्यांची मंदिरात जाण्याची इच्छा आहे आणि त्यांनी ती माझ्याकडे व्यक्त केली आहे आणि मला त्यांनी विचारलं आहे की तू येशील का म्हणून, आणि मला त्यांना नाही म्हणणं शक्य झालं नाही तर मग मी आत्यांबरोबर मंदिरात जाईन, तुम्ही जा आणि त्या बाईचा सोक्षमोक्ष लावा। त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे बायको, तू काही काळजी करू नको, बाईचं त्या काय करायचं ते मी व्यवस्थित बघतो, तू आत्याबरोबर जा आणि तुम्ही दोघींनीही छान दर्शन घ्या, तिकडे काय करायचं काय नाही ते सगळं मी व्यवस्थित मॅनेज करतो, तू कशाचीही तिकडची काळजी करू नको। सायली म्हणते, तुम्ही जाताय म्हटल्यावर मला काळजी करण्याची गरज तर नाहीच आहे, पण तरीही सांगून ठेवते, तिकडे जे काही घडत राहील ना त्याचे अपडेट तुम्ही मला फोनवरती द्याल, बरोबर ना। त्याबरोबर अर्जुन म्हणतो की हो, सतत तुला प्रत्येक गोष्टीचे अपडेट पुरावेत राहील। मग तर झालं, पण आता तू कसलीही काळजी न करता अगदी निश्चिंतपणे आत्याबरोबर जा। त्याबरोबर सायली म्हणत असते, हो चालेल, मग चला आवरायला लागूया। मग आता सायली आणि अर्जुन दोघंही आवरतात आणि जायला निघतात। अर्जुन आता त्या बाईकडे आलेला असतो आणि तो तिला आता म्हणत असतो की हे बघ, आता मी तुला जे काही विचारेन ना त्या प्रश्नांची उत्तरं मला अगदी स्पष्ट आणि खरीखुरी द्यायची। त्यावर ती म्हणते, विचार। तर दुसरीकडे आपण पाहतो की सायली ही प्रतिमा आत्यांना घेऊन आता मंदिरात पोहोचलेली असते आणि ती आता प्रतिमा आत्यांना म्हणत असते, आत्या चला आपण आलोय, तुम्ही रांगेत थांबा, मी आलेच। आणि मग आता ती जरा तिथनं बाजूला येते। त्याबरोबर दुसरीकडे अर्जुन त्या बाईची चौकशी करायला सुरुवात करतो आणि ती बाईसुद्धा अर्जुनला आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे उत्तरं द्यायला लागते। ती म्हणत असते, साहेब मी आत्तापर्यंत तुमच्याबरोबर खोटं बोलले। त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे आणि काय खोटं बोललात। मग आता ती बाई सांगायला लागते की सदाशिव आणि मैनानं माझ्याकडं ज्या पोरीला दिली होती ती पोर ही नव्हती, या पोरीशी त्यांचा काही एक संबंध नाही। सदाशिव आणि मैनानं माझ्याकडं त्यांच्या जन्म दिलेल्या सख्ख्या पोरीला आणून दिली होती, ती म्हणजे सोना त्यांची पोर होती। नाही म्हणजे ही पोरगी पण माझ्याकडं कामाला होती, ह्या पोरीनं बी माझ्याजवळ काम केलं,
पर ही सदाशिवानं मैनाची पोर नाही. सदाशिवानी मैनानं तिला इथं आणली नव्हती. त्याबरोबर मग अर्जुन म्हणायला लागतो, मग कोणी आणली होती तिला इथे आणि मग कोणाची मुलगी होती ती? तुम्ही खोटं का बोललात? एक मिनटं तुम्ही मला सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगायचं हां आता. त्याबरोबर ती म्हणत असते, वय वय साहेब, म्या तुम्हासनी समज अगदी व्यवस्थित सांगतो म्हणजे तुम्हासनी समजेल. आणि मग आता ती सांगायला अर्जुनला सुरुवात करते की सदाशिव आणि मैनानं माझ्याकडं जी पोर इकली होती तिचं नाव सोना होतं. सोना म्हणजे सदाशिव आणि मैनाची पोरगी. त्या दोघांनी तिला माझ्याकडे इकली होती कारण त्यासनी तिला पोसायला जमत नव्हतं. म्या बी तिला इकत घेतली कारण मला गरज होती पोरांची. मला माझ्या चोरीच्या कामामध्ये तिनं मदत केली. आणि ही जी पोर आहे जी त्यांनी मला इकली असं सांगितलं, ती पोर माझ्याकडं कामाला होती पण ती त्यांची पोर नव्हती. त्या पोरीला त्यांची पोर आहे असं मला त्या महिपत नावाच्या एका माणसानं सांगायला सांगितलं होतं. आणि म्हणून मी तुमच्याबरोबर खोटं बोललो त्या दिसाला. त्या सदाशिवचा आणि मैनाचा ह्या पोरीबरोबर काही म्हणून काडीचा संबंध नाही. म्या खोटं बोललो. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, पण कशासाठी? त्यावरती सांगत असते, कारण त्या महिपतला माझ्या काळ्या धंद्यांबद्दल माहीत झालं होतं आणि त्यानं मला धमकी दिली होती की तो हे समजा बाहेर काढणार म्हणून. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, काय? त्याने तुला धमकी दिली की तो तुझे काळे धंदे बाहेर काढणार म्हणून? ओ माय गॉड, अगं तो महिपत एक नंबरचा खोटारडा आणि नालायक माणूस आहे. ऑलरेडी स्वतः एवढे काळे धंदे करतोय आणि दुसऱ्याला मोठा शहाणा धमकी देतोय की त्याचे काळे धंदे बाहेर काढेल म्हणून. त्याबरोबर ती म्हणत असते, साहेब अहो आता त्या समध्यातलं आपल्याला काही ठाव नव्हतं बघा. आपल्याला फक्त सौताला वाचवायचं होतं आणि म्हणून मग जो मार्ग घावला का नाही त्या मार्गानं जायचं मी ठरवलं. मी विचार केला की काय फरक पडतो खोटं बोलल्यानं. तसं बी कुठंच मला काही पुढं आणखीन उत्तरं द्यावी लागणार होती असं मला तेव्हा वाटलं होतं. त्यावर अर्जुन म्हणत असतो, ऑलरेडी खोटारडेपणा केलात तर केलात. एका निष्पाप न चूक असलेल्या मुलीला तिच्या आईवडिलांपासून दूर कुठेतरी आणून चोऱ्या माऱ्या करायला शिकवल्या. चोऱ्या करून एवढ्यावर मन भरलं नाही तर जेव्हा तिला तिच्या आईवडिलांपर्यंत कोणीतरी दुसरा माणूस पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतं तेव्हा आणखीन खोटं बोललात. लाजा वाटल्या नाही का तुला हे सगळं करताना? त्याबरोबर ती म्हणत असते, ओ साहेब अहो काय करणार, पोटा पाण्यासाठी हे समज करावं लागतं. अहो माझ्यासारख्या माणसांना हे लाज लज्जा असे सगळे प्रश्न नसतात. हो आम्हासनी फक्त पैका दिसतो. पैका मग तो कुठल्या मार्गाने येतो, कसा येतो हे समजा महत्त्वाचं नसतं. माझ्याजवळ पर्याय नव्हता हो त्या पोरांना ती संधी कामं करायला लावण्याशिवाय. म्हणून मी केलं. मला माफ करा साहेब, मला माफ करा. त्याबरोबर आता इथे सचिन हा अस्मिताकडे पनवेलला घरी आलेला असतो आणि आता तो अस्मिताबरोबर गप्पा बिप्पा मारत असतो. अस्मिताचं आणि सचिनचं एवढं सगळं सुरळीत आणि छान सुरू असलेलं बघून सगळ्याच घरातल्यांना बरं वाटतं. सगळ्यांना वाटतं चला अस्मिताच्या मनातली आडी गेली ना, मग त्यापेक्षा महत्त्वाचं आपल्याला दुसरं काहीही नाही. कल्पना अस्मिताला म्हणत असते, अस्मिता आता तरी तू खुश आहेस ना बाई? आता तरी तुझ्या मनातली आडी गेली का? त्यावर अस्मिता हसते आणि मॉम तू पण ना असं म्हणते. त्यावर कल्पना म्हणते, मॉम नाही अगं, किती टेन्शन घेतलं होतंस तू? काय तर म्हणे मी सचिनलाच बघितलं. त्याबरोबर मग सचिन हा आता म्हणायला लागतो, बरं अस्मी तुझी सोनोग्राफी करायची आहे ना, चल आज आपण तुझी सोनोग्राफी करून घेऊ. मी इथे आहे तर मी येतो तुझ्याबरोबर. निघूया आपण मग आज लवकरच जाऊ. त्याबरोबर आता कल्पना तू कशाला, मी जाते सचिन असं म्हणते. त्यावर सचिन म्हणतो, नाही नको मॉम, मीच जातो अस्मीबरोबर. तसंही आजपर्यंत मला कधीच अस्मीबरोबर तिच्या सोनोग्राफीला वगैरे जायला मिळालेलं नाहीच आहे. मी ऑलरेडी खूप काही गोष्टी मिस केलेल्या आहेत, पण आता मला काहीही मिस करायचं नाही आहे. जर मी इथे आहे तर मला प्रत्येक क्षण जगायचं आहे माझ्या बायकोबरोबर. त्यावर हे ऐकून कल्पनाला छान वाटतं. कल्पनाला आनंद होतो आणि ती म्हणते, ठीक आहे सचिन, जर तुला मनापासून खरोखर इच्छा आहे ना अस्मिताबरोबर तिच्या सोनोग्राफीसाठी जाण्याची, तर तू नक्की जा. मी नाही थांबवणार तुला. जा तुम्ही दोघंजणं. त्याबरोबर आता विमल लगेचच म्हणते, अस्मिताताई मी एक काम करते, तुमच्यासाठी आहे ना काहीतरी खायला करून सोबत देते. नाही म्हणजे तुम्हाला रस्त्यात भूक लागते ना. त्याबरोबर आता लगेचच सचिन म्हणतो, नाही विमल, आम्हाला काही खायला वगैरे देऊ नकोस. नाही काय ना, आज मी अस्मिताला एक सरप्राईज देणार आहे. आता अस्मिताला पेशन्सच नसतात. अस्मिता म्हणते, सचिन सांग ना काय आहे सांग ना. मग सचिन म्हणतो, आपलं लव्ह मॅरेज आहे. आपण ज्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो आपण
त्याच हॉटेलमध्ये आज जेवायचं. त्यावर अस्मिता म्हणते काय? त्यावर सचिन म्हणतो हो, तुला आवडेल ना? त्याबरोबर अर्थात असं अस्मिता म्हणते आणि लाजते. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते बरं ठीक आहे जा, पण दोघांनीही लक्षात ठेवा आता काय तुम्ही पूर्वीचे ते सचिन आणि अस्मिता उरलेले नाही आहात. आता तुम्ही दोघंही आई बाबा होणार आहात, त्यामुळे आता जास्त लहान मुलांसारखं वागू नका. जरा मॅच्युअरली वागा आणि सिरियस व्हा. उगाचच्या उगाच फार वेळ बाहेर भटकत राहू नका. सचिन, अस्मिताचं तर तुला माहिती आहे ना, तिला कितीही काहीही सांगितलं तरी ती कधीच लक्ष देत नाही आणि ऐकतही नाही. पण तू हिची काळजी घेशील आणि तू हिला वेळेवरती घरीसुद्धा घेऊन येशील. उगाचच्या उगाच आम्ही सगळे काळजीत पडून राहू असं काहीही करू नका. कळलं ना तुम्हाला दोघांनाही? सचिन म्हणतो मॉम डोंट वरी, मी आहे ना, मी असताना तुम्ही अस्मीची काळजी करूच नका. त्यानंतर मग आता लगेचच सचिन आणि अस्मिता हे दोघंजणं निघतात. सचिन अस्मिताला म्हणतो आपण हॉस्पिटलमधनं निघालो की मग काहीतरी खाऊ. आणि मग आता ते दोघं हॉस्पिटलच्या आतमध्ये येतात. हॉस्पिटलमध्ये तिची सोनोग्राफी वगैरे करून झाल्यानंतर ते दोघं तिकडनं बाहेर पडतात. अस्मिता सचिनला म्हणत असते सचिन आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. त्यावर सचिन म्हणतो कशासाठी? त्यावर अस्मिता सांगायला लागते अरे त्या दिवशी मी आणि माझ्या मैत्रिणी पनवेलमधल्या, पनवेलपेक्षा थोडं लांब होतं पण एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे मला एक माणूस दिसला आणि मला असं वाटलं की तू आहेस. तो एका मुलीबरोबर बसला होता आणि माझ्यातली पॉझिटिव्ह बायको बाहेर आली आणि म्हणून त्या दिवशी तुला जाब विचारण्यासाठी मी खरं तर एवढे फोन करत होते. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सचिन, मी तुझ्यावरती शंका घ्यायला नको होती, पण मी काय करू, माझ्यातली बायको गप्प बसलीच नाही. मला वाटलं की तू माझ्याबरोबर नसून त्या मुलीबरोबर काय करतोयस. सॉरी, मी पुन्हा असं नाही वागणार, पण प्लीज यावेळी मला माफ कर. तू माझा एवढा विचार करतोस, माझी एवढी काळजी करतोस. आज तू एक दिवस आरामासाठी आलास पण तरीही माझ्याबरोबर हॉस्पिटलला येतोयस. तू इतका विचार करताना मी मात्र तुला दोष देत राहिले. त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. तू माझ्यावर कधी रागवू नकोस हा, आणि कायम माझ्यावरती असंच भरपूर प्रेम करत राहा सचिन. हा त्याबरोबर घरी पूर्णाजी ही कल्पनाला म्हणत असते की चला एका अर्थी सचिनाला ते बरंसुद्धा झालं नाही. म्हणजे अस्मिता खूप जास्त डिस्टर्ब झाली होती सचिनसारखा मुलगा तिला दिसल्यामुळे. आणि आता सचिन आला, तिच्याबरोबर जरा वेळ वगैरे घालवला त्याने, तर कशी शांत झाली आपोआप. तिलासुद्धा आता बरं वाटते. जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कदाचित सचिनला आणि तिला वेळ घालवता यावा म्हणूनच हे सगळं झालं असेल. त्यावर कल्पना म्हणते अहो पूर्णाई, ते सगळं ठीक आहे, मला पटतंय सुद्धा, पण ह्या अस्मिताला कळायला नको का? आता ती काय एकटी बाई आहे का? आता 2 जीवांची आहे ती. अशी प्रत्येक वेळी चिडचिड करून रागराग करून काही होणार आहे का? आता तिने जरा शांतपणे घ्यायला नको का? त्याबरोबर आता विमल म्हणते नाही माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते कल्पना वहिनी, पण एक खरं बोलू का, आपल्या अस्मिताताई आहेत ना, त्या काळजी घेतात स्वतःची, त्या जपतात त्यांच्या बाळाला. अहो मी बघितलंय ना, त्या दिवशी त्यांची कोणीतरी मैत्रीण काहीतरी खायला जाऊ जंक फूड की काय म्हणत होती, पण अस्मिताताईंनी तिला स्पष्ट नकारच दिला. त्याबरोबर हे ऐकून कल्पनाला बरं वाटतं. तर दुसरीकडे आता अस्मिता हिचा सचिन नवरा आहे ही गोष्ट महिपतच्या माणसांना समजते. कारण ते दोघं महिपतची माणसं ही अस्मिता आणि सचिनच्या मागावर असतात. अस्मिता ही सचिनला म्हणत असते सचिन चल ना, आता आपण हॉटेलमध्ये जाणार होतो ना. मग सचिन अस्मिताला त्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. आता तो अस्मिताला म्हणतो अस्मी, आपण पूर्वी काय खायचो ते तुला आठवतं आहे ना? त्यावर अस्मिता म्हणते काय ते मला. त्यावर आता सचिन म्हणतो इट्स नॉट फेअर, आठवायलाच हवं. मग ती म्हणते आपण पूर्वी ह्या हॉटेलमधला मसाला पापड आणि पावभाजी खायचो, बरोबर ना? त्यावर सचिन म्हणतो तुलासुद्धा अजून आठवते अस्मी? त्यावर अस्मिता म्हणत असते हो, मग माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना सचिन, की तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक तो सुंदर क्षण आजही माझ्या लक्षात आहे आणि कायम आयुष्यभर लक्षात राहील. आता ते दोघं नवरा बायको छान एन्जॉय करत असतात, पण तोपर्यंत आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन महिपतची माणसं खातर जमा करून घेतात की इथे सचिनबरोबर जी मुलगी आली होती ती त्याची कोण होती. मग आता त्याला ते लोक सांगतात की इथे आता जे लोक येऊन गेले ते दोघंजणं नवरा बायको होते, त्यांच्या बायकोचा 7वा महिना सुरू आहे आणि मग ते इथे चेकअपसाठी आले होते.
आता हे ऐकल्यानंतर महिपतची माणसं ताबडतोब ही गोष्ट महिपतला कळवतात. आता जेव्हा हे सगळं साक्षीला कळतं तेव्हा साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते की सचिन आपल्याला फसवतोय, सचिन आपल्याला चीट करतोय, आपल्याबरोबर खोटं बोलतोय. कारण साक्षीने तर सचिनवर मनापासून खरंखुरं खूप सारं प्रेम केलेलं असतं. तिला वाटत असतं की नेहमी माझ्यासोबतच माझ्याच बाबतीत हे सगळं का घडतं, नेहमी मलाच हा सगळा त्रास सहन करावा का लागतो. माझं प्रेम होतं सचिनवर, मला सचिन आवडू लागला होता आणि सचिनने मात्र माझी फसवणूक केली. का केलं हे सगळं सचिनने, हे सगळं करून सचिनला काय मिळालं, असं सगळं आता ती बडबडत असते. इतक्यात तिला समोर आरसा दिसतो. मग ती आरशाच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, माझ्याच बाबतीत हे सगळं का, नेहमी माझीच फसवणूक का. थकली आता मी, कंटाळली. नाही, आता मला नाही जगायचं मला. तसंही जगून माझा उपयोग काय. मला हवी असलेली कुठलीही गोष्ट, माझं प्रेमसुद्धा मला कधीच मिळत नाही. त्यामुळे आता जगण्याला काही अर्थ नाही आणि जगण्याचा काही उपयोगसुद्धा नाही. त्यामुळे आता मी नाही जगू शकत, नाही जगणार मी, नाही जगायचं मला. एवढं म्हणून ती आता स्वतःला संपवण्याचा विचार करते आणि मग स्वतःला संपवण्यासाठी ती सुरा घेते आणि थेट नाही जगायचं मला असं म्हणत स्वतःच्या हातावरती सुरा मारते. आता ही गोष्ट महिपतपर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा महिपतला खूपच जास्त राग येतो. महिपतला वाटू लागतं की माझ्या एकुलत्या एका मुलीने या तुझ्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला संपवून घेण्याचा विचार केलाय सचिन. आता मी तुला सोडणार नाही, तुझं आयुष्य मी संपवणार. तर दुसरीकडे आता साक्षी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना तिच्या हातातून खूप रक्त वाहत चाललेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.